खूप हे पडलं, गॅप पडला, बिकॉज थोडंसं काम, ऑफिस होतं, हे सगळ्या गोष्टी होत्या, म्हणून त्याच्यावरती जरा फोकस नाही करता आलं. पण आता रेग्युलरली आपण लागू कामाला. सो आता तुम्हाला माहिती आहे, रुई एक मिनिट जरा, रुई 1 मिनिट. तुम्हाला माहिती आहे आता गणपती फेस्टिवल येतो आपला. सो आता आपण सगळे गणपती विजिट्स करू याच्यामध्ये. प्लस लालबागला पण जायचं आपल्याला आता, की गणपती बघायला. आपल्या घरी गणपती असतो यावर्षी. लालबागच्या राजाचं पण डेकोरेशन वगैरे चालू झालंय. डेकोरेशन पण चालू झालेलं आहे आता. सो तुम्हाला माहितीच असेल की आम्ही लालबागला राहतो, बाय द वे. सो आम्ही लालबागकर आहोत, पण शिफ्टेड टू तलोजा नाव. बट ठीक आहे, मूळ असतं. आपण कधी मुळाला विसरलं नाही पाहिजे. तर आम्ही लालबागला जातोय आता. आपलं घर आहे लालबागला. माझी आई आणि माझी बहीण तिथे राहतात. आम्ही सगळे एकत्र राहतो बाय द वे. पण आपलं दुसरं घर पण आहे तळोजाला. ठीक आहे. सो आता तिकडे जाऊन आपण सगळ्या गोष्टी करू, बघू गणपतीचं डेकोरेशन काय काय करायचं बघू. कारण खूप कमी दिवस राहिले. जरी घरचा छोटा गणपती असतो तरी पण बोलतात ना की उत्सव तेवढाच असतो. कारण लालबाग आहे शेवटी. गणेश उत्सव तिथे खूप मोठा मानला जातो आणि साजर केला जातो. सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे. एव्हरीवन नो व्हेरी वेल. सो आपण तेच जरा आपण हे करू, सगळ्या गोष्टी आपण बघू कसं काय आहे ते. आता आपण सध्या चाललोय खारघरमध्ये जरा काहीतरी विंडो शॉपिंग करायला, की काय काय आपल्या गणपतीसाठी लागेल किंवा काय काय आले आता मार्केटमध्ये नवीन. सो जे आवडेल ते आपण बघू, प्लॅन करू घ्यायचं. आणि आज संडे आहे बाय द वे. तर जरा माझ्या फेवरेट रेस्टॉरंट आहे महाराष्ट्रांचो. ओके, स्पॉन्सरशिप नाही आहे हे, पण माझा फेवरेट आहे हे. ते तिकडचं जेवण मला खूप आवडतं, सगळ्यांनाच आवडतं. मोस्टली आमच्या फॅमिलीमध्ये सगळ्यांनाच ते जेवण खूप आवडतं. मोस्टली तिकडेच जातो. आणि ओके, सो आम्ही तर बघू आता कसं काय ते करू, आपण सुरुवात करू. ओके, ओव्हर टू यू. सो आता आम्ही निघालो आहे आता खारघर मध्ये. तर तिकडे गेल्यावर भेटू. जसं की तुम्ही बघितलं आहात, आम्ही आता आलो आहोत खारघर मध्ये. ब्युटिफुल केक स्टोर आहे इकडे. खूप मोठं शॉप आहे ब्युटिफुलचं. रुई अरे वो यार देखो नाम करा वो कोई के बंद नहीं करा मेरा जादू लाडू लाडू बंद कर दो उसके अंदर गया सिलिकॉन वगैरह तो पीछे रखा देता हूं खाने भी बंद कितने है तो वाइन दे. वाईन कोण पिता? नाइस. रुई दाखव इथे. वाव, व्हेरी नाईस. ऑब्वियस इथं कार बघू. I will take today. I will take जो भी अच्छा लगेगा हे आहे ना आपल्याकडे घरी. नहीं ऐसा नहीं है. आवाज येतोय का? हाँ. बघू जरा त्याचा लुक दाखवा ना जरा, ओपन वगैरे करून. वाव, remove your hand. काय हवं आहे तुला? ₹900. 900.
चांगला नाहीये. जसं की तुम्ही बघू शकता इकडे खूप काही म्हणजे तुम्हाला पाहिजे ते सामान इकडे मिळेल. किती? हा ते 15. पूर्ण शॉप फिरून दाखवला. हे अजून इकडेच आहेत यांच्या गाड्यांपासून बघत. खूप 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 ॲडिक्ट आहे ते गाड्यांसाठी. प्राइस काय त्याचा? नाव 1920 रुपये. बघू त्याचा लुक कसा आहे. मर्सिडीज टँक. वेट 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 ते पकड जरा. हेवी आहे, खूप हेवी आहे. ते ब्लर होत आहे. पकडा जरा, मला टॅप करावं लागेल. Lexus वाव, X570. त्याचे डोर्स ओपन होतात. Yeah. शो मी. Yes, baby. ते दोन घेतो. बसा. दोन घेतो. काय करत नाही. लाईक दिस ऑल्सो बट सगळ्याच घ्या ना. सगळ्या घ्या. सगळ्याच घ्या. सगळ्यात 1470. कोणते घेताय तुम्ही? त्याचे डोर ओपन होतात. नाही, ह्याला साऊंड आहे. त्याचा प्राइस काय आहे? 440. बघू. त्याला टॅप करा स्क्रीनला. कमी 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 हे कमी
रुई इथे बघ, कोण आहे? मॉन्स्टर. सगळा शॉप दाखवला तरी तुम्ही दाखवा घ्या. नाही तू बघ. कोणती दाखवा जरा आपल्याला. दाखवलं ना तू मगाशी. मी गिफ्ट करू तुम्हाला. आता घे. आता गिफ्ट करू. आता काय प्राइस आहे? 1920 रुपये. बघू यांना दाखवा जरा, आपल्या ह्याला, आपल्या सबस्क्रायबर्सला दाखवा. असं करा. लुक दाखवा त्याचं पूर्ण. वाव. ऑल डोअर्स ओपन आहे. मागची डिक्की पण ओपन आहे ते. नो. हो घेते घेते घ्या. मुलांचं पहिलं प्रेम आहे आणि शेवटचं. मुलगी सोडली तर गाड्यांमध्येच मरते पोरं. घेतेस का बोल? हो घेते घ्या. ही घ्यायची तू हो. पक्का. आता रुई ही घेते आपण. तिने घेतो. हे मी घेतो 2. हे तू घे. शांत बसा, ठेवून जाते. हे मला तू बोलली जरा घेणार म्हणून. आय डोंट नो. आता तू घ्यायची, मला बोललीस तू घ्यायची तर घ्यायची. रुई कम ये. रुई कम ये. आपण हे घेतोय. तुम्ही घेणार म्हणजे काय बोला तुम्ही? आज जे व्हायचं ते होऊ दे. मी आज घेणार म्हणजे घेणार. आणि काय मी सोडून गेले तरी चालेल, हा. पण ही गाडी घेणार. हा. काय आहे काय एवढं त्यामध्ये? याची का 195. काय गरज? मच्छी का पेड. ते धार नाहीये प्लॅस्टिक आहे बाबा. मग. अरे वा. डिझाईन मस्त आहे. शोपीस आहे ऍक्च्युली. हा शोपीस आहे. चल. रुई यू डोंट टच. रुई वाव, मला खूप आवडतात. हे काय आहे ते? ए रुई हे बघ. हे काय आहे? हा कोण आहे? पहिलं सांग. हा हे कोण सांग आहे? काय आहे? कोण आहे? कसं करतो? कसा करतो? मंकी मंकी मंकी. तुला हा आवाज दाखव. पप्पा पप्पा आवाज येतो काय? कुठे आवाज? ए बेबी रडतोय. एक्सक्यूज मी. ते ठेव. ते ठेव. ते ठेव. रुई ते ठेव खाली. हा चल आता घेतली ना. चल चल चल. ते घेऊ नको. हे बघ रुई व्हीलचेअर बसतो बघ. व्हीलचेअर बसतो बघ रुई. हे बघ. त्यांनी त्याची बॅग परत ठेवली इकडे. हे बघ. हे बघ. हे बघ. हे घेऊ. घ्यायचं तुला? थांब. तिचं मन डायव्हर्ट करण्यासाठी ते तिला वेगवेगळे पझल्स वगैरे दाखवत आहेत आता. हे बघ. हे बघ. हे बघ व्हीलचेअर बस मध्ये आहे ना असं. व्हीलचेअर बस गो जाऊन घ्यायचं. हे आता गाडीला लावू आपण. रोईसाठी लावू. बाबूला खा. जुरासिक पार्क बघून आलीस काय? खाऊ तू गोवा. हे रुई हे घेऊ इथं स्टेअरिंग. रुई घ्यायचं का? बस
दाखवा त्याचा लुक. हे रुई नको पडेल. नाईस ना. व्हेरी नाईस. इट्स टू कॉस्टली. व्हॉट प्राइस? ओ माय गॉड, इट्स मॅक्लरन. ए रुई, डोंट टच. Hey, don't touch, don't touch. Don't touch. 699. 2699. Nice collection, man. Nice collection. काहीतरी मी गाडी घेतली म्हणून सांगा. सांगा ना. अरे सांगा, चालू करा. अरे काय चालू केलंय मी? चालू केला. बोला आता, सांगा काय घेतलं तुम्ही ब्युटिफुल मधून. काय ना, मला जे गाड्या आवडल्या मी ते गाड्या घेतल्या. गाड्या घेतल्या. गाड्या माहितीये तुम्हाला किती महाग आहेत त्या गाड्या. काय गरज आहे घरामध्ये, माहितीये तुम्हाला एवढा सुंदर सुंदर. आमच्याकडे थार आहे. अजून कोणती ते कोणतं त्याचा डोर ओपन होता त्याचं नाव काय? पोर्शे. काय आता घेतल्यात ते पण, एक नाही, दोन नाही, तीन गाड्या घेतल्यात आम्ही. ते तुम्हाला घरी जाऊन दाखवू. आणि त्याचं बिलच माहितीये किती झाले तुम्हाला? 5000. बिल नाही सांगायचं. मनात आहे, मन असं मन. शॉप करावा माणसाने, सगळ्या गोष्टीचा करा. तुला कुठे जायचं होतं? प्रॉब्लेम झुडिओ मध्ये. नाही झुडिओ काय वेल्ले येते. मला 299 एवढा जरी टॉप घेतला ना, खूप मन शांत. एवढा महागडा माझा शॉक नाहीये. आमचा महागडा शॉक आहे बाय. घड्याळापासून खेळण्यापर्यंत सगळं घेतो आपण. मोदीची बॅग सुद्धा ठेवून दिली, एवढी मागे लागलेली. मला घे. रुई तुला काय पाहिजे? पिझ्झा. पिझ्झा काय पप्पा? पिझ्झा खायचंय. पिझ्झा खायचंय. बोल पप्पा पिझ्झा खायचा. पिझ्झा खाऊ पप्पा. आपण जाऊ. आपण पिझ्झा खायला जाऊया आता. झुडिओ मध्ये जाऊया ना. नाही आता जेवायला जायचं. मला जेवायला भूक लागली. परवापासून माझ्या बायकोने जेवायला दिला. हिला काय पाहिजे? हिला घ्यायला नुसतं जेवायला ना दिलं ना मला हिनी. काय बोलायचं. 6 वाजता मॅगी करायचं, भूक लागली म्हणून मॅगी बनवली. ती पण मलाच खाली आणायला पाठवली. का? कारण ब्लिंकिट वरती डिलिव्हरी चार्जेस लागतात तिला. फक्त मी एक मॅगी मागवायला गेले तर किती 60 रुपीजची मॅगी होती. मला 299 रुपीज, 199 रुपीज एक्स्ट्रा चार्जेस. काय गरज आहे? का मी एक्स्ट्रा देऊ? तुम्ही असताना घरात. चला, एका टायमाला तुम्ही घरात नाहीये, कामाला गेलाय, तेव्हा ठीक आहे ना. मला हेच कळत नाही, ह्यांना लोकांना खाली उतरायला काय होतं? घराहून काय अंडी घालतात? काय होत नाही, पण आळस तेच कंटाळ येतो. कंटाळ नाही आला पाहिजे ना. कधीतरी ठीक आहे ना. कधीतरी काय, मला वाटलं रविवार आज मी घरी आहे, कमसे कम चांगलं जेवायला तर घालेल. चांगलंच होतं. डाळ भात. हो चांगलं डाळ भात होतं. डाळ भात. सकाळी ब्रेड ऑमलेट कोणी खाल्लं? ते पण मी स्वतःच्या हाताने बनवलं. मी ह्यांनी नाही दिला मला बनवून. हे काय आपण आपलं भांडण सांगतो यामध्ये? ह्यांनी नाही दिला बनवून, मी स्वतःच्या हाताने बनवला. मला चांगलं उत्कृष्ट प्रकारे मी माझा पिझ्झा. पिझ्झा काय तुझा? जाऊया चला आता आपण इथून आता लेफ्ट मारूया आणि पिझ्झा खाऊया. गणपती बाप्पा बघूया पण. गणपती बाप्पा ओके. गणपती फोकस आहे ऑलरेडी. गदा हलत
पप्पांना ना तसली मूर्ती आवडलेली, समोर बाहेर आहे ती. बघा तिथं पाणी ते पडत आहे पाणी मागचं. मूर्ती सुरेख आहे बघ, मस्त मूर्ती बघ. केलं केलं केलं. ते 2 फुटाच्या वरती आहेत, 2-2.5 फुटाच्या. अरे यार खूप लाईन आहे, खूप लाईन आहे आता, कारण की हे पण चालू होणार आहे ना, श्रावण पण चालू होणार आहे. खूपच लाईन आहे, खूपच लाईन आहे. Oh my God. गाडी लावायला जागा नाही आहे. काय करायचं, नंबर लावायला आहे. ॲज यू कॅन सी आम्ही पोहोचलो आहे महाराष्ट्र लँड होम इथे. ये ना. सो रिव्हर्स बॅक बिकॉज हॉटेलमध्ये खूपच गर्दी आहे, खूप लाईन आहे, खूपच लाईन आहे. आता एवढ्या वेळ म्हणजे 2-2.5 तास थांबवला तो. आणि रुईला एक तर खूप खूप भूक लागली, खूप गर्दी होती. 1.5-2.5 तास तो थांबवला तर नको बोललो. एवढ्या वेळ कोण थांबणार, ते पण जेवणासाठी. दुसरीकडे आहेत हॉटेल आहेत, ठीक आहे जाऊ, नेक्स्ट टाइम जाऊ नेक्स्ट टाइम जाऊ. बहुतेक आज बिकॉज ऑफ बहुतेक त्याच्यामुळे श्रावण सुरू होणार आहे, त्यासाठी सगळीकडे गर्दी आहे. बहुतेक आपण जिथे आलो तिकडे पण गर्दी असू शकते. कुठे चाललोय ते आता नका सांगू, डायरेक्ट दाखवा. काय मलाच माहित नाही मी कुठे चाललोय. मलाच म्हणलं ऑन द स्पॉट जाऊया. ठीक आहे चलो. खारघरमध्ये जसे खूप आहेत रेस्टॉरंट नॉनव्हेज साठी स्पेशल. हां बिकॉज इकडे लोकांना म्हणजे आवडतं ना भरपूर की नॉनव्हेज खायला. सी फूड्स आहेत भरपूर, मोस्टली सी फूड्सच चांगलं लागतं इथे खूप, असं आहे. मला भूक लागली आहे. ओके तो भेटूया आपण. तर आम्ही आता इकडे आलो आहोत. ताईसाहेब हॉटेल आहे, हे खारघरमध्येच आहे. हे पण खूप फेमस आहे, इंस्टाग्रामवर येतं हे खूप रील्स वगैरे. रुई हो जिताडा पण आहे. तर आता आम्ही आलो आहोत ताईसाहेब हॉटेलमध्ये. खूप कॉपरेटिव्ह आहे तिकडचे. नॉट स्पॉन्सर व्हिडिओ, पण सपोर्ट करतात म्हणजे पटापट त्यांनी आम्हाला ॲडजस्टमेंट करून दिली. खूप गर्दी आहे इकडे तशी तर, तरी पण त्यांनी आम्हाला लवकर दिली सीट. भूक लागले रुईला माझ्या. जरा व्ह्यू दाखवा ना, खूप सुंदर आहे पण रेस्टॉरंट.
सर्व्हिस वगैरे म्हटलं मी. आता तुम्ही सांगा पुढचं काय. हिस्ट्री सांगा, हिस्ट्री. कसली हिस्ट्री? रेस्टॉरंटच्या आतमध्ये काय काय झालं. आणि आता जेवून आलो मी जस्ट बाहेर. सो माझं डोकंही ना एकदम आउट झालं होतं. बिकॉज आहे ना एक पण जण प्रॉपर सर्व्हिस घ्यायला रेडी नाही. आणि म्हणजे मोस्टली आता मी एवढ्या म्हणजे हॉटेलमध्ये रेस्टॉरंटमध्ये जेवतो, खूप मोठे मोठे जे म्हणजे रेस्टॉरंटमध्ये जेवतो. एक पद्धत असते की स्टार्टर्स असतं, मेन कोर्स असतो, नंतर मग एंडिंगला डेझर्ट वगैरे जे पण आहे. पण इथे सगळं वेगळं होतं. स्टार्टरच्या अगोदर मेन कोर्स आलं, मेन कोर्सच्या नंतर संपल्यानंतर स्टार्टर आलं. ओके, एक तर माझी भुकेरी डोक्याची आई पण झाली होती. पण आता काय बोलू शकतो मी डोकं आवरलं. अक्षरशः त्यांनी जेवले नाहीत माहितीये. मी एकटीने जेवले फक्त ना. त्यांनी चपाती खाल्ली, त्यांची ना भाकरी. आता मी भाकरी नाही खात मोस्टली. आता एक दीड वर्ष झालं भाकरी नाही खात मी. पण मी चपाती मागवलेली, म्हणजे थाळीमध्ये चपाती नव्हती, भाकरी मागवलेली हिला. पण बोलत चल ठीक आहे, चपात्या 2 एक्स्ट्रा मागवतो बाजूला आणि मी घेतो. ही जी भाकरी खाऊन झाली, माझी चपाती अजून आली नाही. अर्धी मच्छी संपली पण चपाती काय अजून आली नाही. नंतर मग चपाती आली, मग मी फक्त त्या ग्रेव्ही कालवणासोबत मी बुडवून डिप करून ते 2 चपात्या कशा खाल्ल्या. आणि नंतर संपल्यानंतर मला आलं स्टार्टर. थंडगार जेवण आलेलं पूर्णपणे. म्हणजे प्राइस प्रमाणे इट्स नॉट वर्थ. जवळपास 690 ची काहीतरी थाळी होती ती, राईट? 690 थाळी होती. आणि मला एवढं नाही आवडलं. मी खूप खाणारा माणूस आहे, पण मी अर्धवट पोट उठलो. एवढे म्हणजे पैसे देऊन पण एवढं अर्धवट पोट ठीक आहे. तर सो आजचा दिवस असा होता. सो एवढं काय नाही, ठीक आहे. काहीतरी म्हणजे परत अशा ठिकाणी काही जायचं नाही, ठीक आहे. सो मी तुम्हाला रेकमेंड नाही करत जावा करून, पण तुम्हाला जर जायची इच्छा असेल तर प्लीज गो. तुमच्यावर डिपेंड. हा, म्हणजे एन्व्हायरमेंट चांगलं आहे, सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत. पण काय आपण तिथे एन्व्हायरमेंट खायला तर जात नाही ना, आपण तिथे जेवायला जातो. सो एवढे पैसे टाकून, पहिली गोष्ट म्हणजे एवढे पैसे आपण वगैरे देऊन सुद्धा आपल्याला तिकडे सर्व्हिसच भेटत नाहीये. आम्हाला पहिला मेन कोर्स आला, मग नंतर स्टार्टर्स आला, ते पण आमचं जेवण थंड झाल्यानंतर. मग काय समोरच्या माणसाला आणि राग येणार ऑब्विसली आहे. कारण की आम्ही तिथे 1 घंटा थांबलो ना आपण जेवणासाठी, पण नाही वर्थ नाहीये एवढे पैसे वगैरे देऊन आपण. पण मी जसं बोलतो ना की जसं मी जेवतो, मला मोस्टली जे फेवरेट आहे सी फूड साठी बेस्टली तर ते आहे महाराष्ट्र लंच. Yes. पण तिथे आम्हाला As टाइम always. म्हणजे जवळपास आम्ही तिथे त्या हॉटेलमध्ये ना, म्हणजे पैसे गेले ठीक आहे, थोडंसं कॉस्टली आहे ते, पण त्या हॉटेलमध्ये जेवलो ना की असं वाटतं की यार खरंच फुल झालंय. पण इथे एवढं नाही वाटलं. इथे माझी अर्धी टाकी पण नाही भरली, म्हणजे 500 रुपये पेट्रोल पण नाही गेलं माझ्या नाही बॉडीवर. असं वाटलं. आणि आम्हाला लास्ट मोमेंटला की आम्ही जरा वेळ थांबलो असतो तिकडे, तर महाराष्ट्र लंच होम मध्ये तिकडे पोटभर जरा खाल्लं असतं. एवढे पैसे वगैरे देऊन आपल्यालाच ते भेटत नाहीये ज्याच्यासाठी आपण जातोय. नाही ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. आता आपण हा ब्लॉग जो आहे हा आपण एंड करूया. आपण आता नेक्स्ट ब्लॉगला आपण भेटू. लालबागचे गणपती आपण बघू जरा कसे आहेत ते. सो तेव्हा जाऊ. शुक्रवारी आम्ही जाणार आहे शुक्रवारी, तो तेव्हा ब्लॉग निघेल एक, ठीक आहे. पण बघू, टाईम जसा व्हॅल्युएबल आहे तसा त्याच्या हिशोबाने टाईम जसा काढू तसं आपण करू थोडंसं. ओके, आम्ही तुम्हाला दिसतोय नाही दिसतं ते बरोबर आहे, ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. सो ते लास्ट मोमेंटला व्हॉइस ओव्हर देऊन म्हटलं तर आम्ही ते गाड्याचा व्हिडिओ टाकू. तुम्हाला दाखवायचा होता ना. हां ठीक आहे, टाकू आपण ते पण. ठीक आहे, चालेल. गुड नाईट. सो बाय.